हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, काही जणींचा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, की ह्या ज्या साडीच्या निऱ्या असतात ना, त्या इतक्या खाली घेतल्या जातात ना, की चालताना त्याला नीट चालता येत नाही आणि साडीमध्ये आपला पाय अडकतो किंवा जे आपण चप्पल घातलेली असेल, हील घातली असेल, तर ती साडीमध्ये अडकते आणि त्याच्यामुळे आपण खाली पडण्याची शक्यता असते। तर यासाठी तुम्हाला साडी किती उंचीला घ्यायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे। आणि काही जणी काय करतात, अशा पद्धतीने ही साडी असते ना, ती एकदम अशी वरती अशी नेसली जाते आणि वरती साडी नेसल्यामुळे काय होतं की साडीच्या पाठीमागून असे आपले साडीमध्ये आपले पायही दिसतात आणि आपण जी चप्पल घातलेली असते तीही दिसते आणि वरच्या साईडने म्हणजे जसं आपल्या पोटाकडचा जो भाग असतो तो असा फुगीर दिसतो। जसं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे, एकदम अशी वरती साडी जी आहे ती नेसलेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पोटाकडचा भाग असा थोडा फुगीर दिसतो आणि समोरून अगदी व्यवस्थित असा दिसत नाही। तर यासाठी साडी किती उंचीला घ्यायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे हॅक असतात ते दाखवलेले असतात। जे तुम्हाला हॅक आवडतात किंवा जे सोपे वाटतात ते तुम्ही वापरू शकता। जे कठीण हॅक वाटत असतील तर ते तुम्ही स्किप करा किंवा ते सोडून द्या। जे सोपे वाटतात ते तुम्ही वापरू शकता। आता इथे बघा, साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट लक्ष ठेवायची ती म्हणजे कुठच्याही मोठ्या फंक्शनसाठी जात असाल तर तुम्हाला आधी साडी नेसण्यापूर्वी सँडलचा वापर करायचा आहे। म्हणजे जी कोणती तुम्ही चप्पल घालत असाल, सँडल घालत असाल ते आधी घाला आणि त्याच्यानंतर साडी आधी तुम्ही नेसायला सुरुवात करा। आता साडी जी आहे ती कितपत खालीपर्यंत तुम्ही घ्यायची आहे ती तुम्हाला आता इथे मी दाखवत आहे। तर साडी ज्यावेळी तुम्ही घेता ना, ती साडी खाली जमिनीला टेकेपर्यंत तुम्हाला घ्यायची आहे। अगदी वरती घ्यायची नाही आणि एकदम खाली घ्यायची नाही आहे, जमिनीला फक्त ती टच व्हायला पाहिजे एवढी तुम्हाला साडी घ्यायची आहे। आणि साडीमध्ये जी आपण चप्पल वापरणार आहोत ना, ती चप्पल त्या साडीमध्ये दिसता कामा नये। ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या। तर इथे मी परत एकदा तुम्हाला दाखवत आहे बघा, साडी बघा ही जमिनीला टच होत आहे इथपर्यंत मी साडी ही घेतलेली आहे। तर याच पद्धतीने तुम्हाला साडी घ्यायची आणि पाय जो असतो तो आपण ज्यावेळी पुढे पाय टाकतो त्यावेळी फक्त पायाची बोटं आपली दिसणार आहेत, पूर्ण आपला पाय या साडीमध्ये दिसत नाही आहे। आता वरच्या साईडला आपला साडी कशा पद्धतीने टक करायचे ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी बेली बटनच्या लाईनमध्येच पेटीकोट घेतलेला आहे आणि त्या लाईनपर्यंत म्हणजे पेटीकोटच्या लाईनपर्यंत मी साडीचा जो भाग आहे तो फोल्ड केला आणि बस आता टक करायला सुरुवात केली। आता टक कितीपासून करायचं हे मी तुम्हाला दाखवते। आपला उजवा हात सरळ असा धरायचा आहे आणि उजव्या हाताचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या लाईनमध्ये तिथपासून आपल्याला साडी जी आहे ती धरायची आहे आणि टक करायला सुरुवात करायची आहे। आता इथे बघा, मी पहिल्यांदा लेफ्ट आणि राईट साईडला पहिल्यांदा साडी टक केली आणि त्याच्यानंतर पोटाकडे मी नंतर टक केलेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला साडी जी असते ती टक करायची आहे। त्याच्यानंतर पाठीमागून ज्यावेळी आपण साडी जी म्हणजे जी फिरून घेतो त्यावेळी एकदम अशी ना टाईट अशी फिरून घेऊ नका। जर तुम्ही एकदम खेचून जर फिरून घेतलात ना तर ती साडी काही वेळानंतर साडी अशी ना खालून अशी वरती अशी खेचली जाते आणि पाठीमागून आपले पाय वगैरे दिसतात। यासाठी एकदम टाईट अशी साडी घ्यायची नाही आहे। आणि आता बघा, मी पाठीमागून व्यवस्थित अशी साडी टक करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता इथे साडीचा मी पदर काढणार आहे। हा जो पदर आहे तो तुम्ही बघत असाल, पदराला ह्या टॅसल्स आहेत म्हणजे गोंडे आहेत आणि गोंडे असले की काय होतं की पदराच्या ज्या प्लीट्स आपण काढायला घेतो ना त्यावेळी ते अडकत राहतात आणि आपल्याला व्यवस्थित अशा पदराच्या प्लीट्स काढता येत नाही। तर यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे, तर ती पण आपण पाहायची आहे। आणि साडीचा जो हा पदर असतो ना तो आपल्या गुडघ्याच्या थोडंसं खाली यायला पाहिजे। आता पदराला टॅसल्स असले तर तुम्हाला तेवढं पण लक्ष ठेवायचं नाही, तर एकदम तो पदर खाली जाईल तर ते पदर खराब असा दिसणार आहे किंवा कोंडे असे ते खाली जमिनीला टेकू शकतात, तर हेही मग तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। आता या साडीच्या पदराला टॅसल्स आहेत, तर यासाठी मी बघा अशा पद्धतीने फोल्ड करत आहे। थोडासा पदर आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। पदर जर दोन्ही हातामध्ये तुम्हाला नीट राहत नसेल तर यासाठी अर्धा जो पदर आहे तो एका हाताने तुम्ही फोल्ड करून घ्या आणि त्याच्यानंतर प्लीट्स काढायला सुरुवात करा। आता इथे मी प्लीट्स काढत आहे त्या मी डाव्या साईडने सुरुवात करत आहे। डाव्या साईडनेच तुम्ही सुरुवात करा आणि प्लीट्स काढायला सुरुवात करा। पहिली जी प्लीट आहे ती मोठी काढायची आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स असतात त्या मात्र लहान काढायच्या आहेत। कारण काय होतं की काही वेळानंतर ना ह्या प्लीट्स पदराच्या बाहेर येतात, तर ह्या पद्धतीने तुम्ही पदर काढलात ना तर त्या प्लीट्स आहेत त्या बाहेर येणार नाहीत।
तर आता बघा काही जणांना असा प्रश्न असतो की पहिल्यांदा पदर काढायचा की निऱ्या काढायच्या. तर मी तुम्हाला सांगेन की पहिल्यांदा तुम्ही पदर काढा आणि त्याच्यानंतरच निऱ्या काढा. कारण की ज्यांना अजिबातच साडी नेसता येत नाही ना, त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी योग्य आहे. तर पहिल्यांदा पदर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच निऱ्या काढायला सुरुवात करायची आहे. आता हा जो पदर आहे, पदराच्या प्लीट्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या. तर त्याच्यासाठी मी हा पदर हनवटीखाली माझ्या धरून ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर या प्लीट्स मी अशा व्यवस्थित अशा एकत्र केलेल्या आहेत आणि पदराच्या प्लीट्स काढताना आपल्या व्यवस्थित ते प्रेस करूनही घ्यायचे आहेत. आता ही जी साडी आहे ही बनारसी प्युअर बनारसी साडी आहे आणि ही जी साडी आहे फॅब्रिक जे आहे ना ते एकदम सॉफ्टवालं फॅब्रिक आहे. त्याच्यामुळे मला फारशी ज्या प्लीट्स आहेत त्यांना असा प्रेस करायची आवश्यकता नाही आहे. अगदी त्या जशा राहणार आहेत अगदी व्यवस्थितपणे राहत आहेत. फक्त त्या निऱ्या काढताना काय होणार आहे ते आपण नंतर बघणार आहोत. आता बघा पदर आपला हा तयार झालेला आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या गुडघ्याच्या थोडंसं खाली हा पदर यायला पाहिजे इथपर्यंत हा पदर मी घेतलेला आहे. आता ह्या पदराला पिनअप करायचा आहे. आधीच्या एका व्हिडिओजमध्ये पण मी दाखवलं होतं की सेफ्टी पिनचा वापर न करता इतरही पिनांचा आपण वापर करू शकतो. तर सेफ्टी पिन हा खरं तर वेगळा असतो आणि इतर जे पिन असतात एक्स पिन म्हणा, यू पिन म्हणा, बॉबी पिन म्हणा, हे वेगवेगळे पिन आहे. फक्त मी व्हिडिओमध्ये बोलले होते की सेफ्टी पिनचा वापर मी केलेला नाही, पण बाकीच्या पिनांचा वापर हा मी केलेला आहे. तर इथे सेफ्टी पिनमुळे काय होतं की साड्या आपल्या खराब होतात. तर म्हणून मी तुम्हाला सांगायचं की सेफ्टी पिनचा तुम्ही वापर न करता इतरही पिनांचा वापर करूनही साडी नेसू शकता. तर ते पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता इथे मी सेफ्टी पिनच लावलेला आहे. सेफ्टी पिन लावताना पदराला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे तुम्हाला लावायचं आहे. त्याच्यानंतर आता समोरच्या ह्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या मी प्रेस करून घेत आहे. प्रेस करून घ्या व्यवस्थित, जेणेकरून त्या प्लीट्स आहेत ना त्या समोरून खूप सुंदर अशा दिसतात. आता कसं आहे माहिती आहे का की परफेक्ट तुम्हाला साडी नेसायची असेल तर थोडासा वेळ लागतो आणि थोड्याशा पिनही आपल्याला जास्त वापर करावा लागतो. कारण की आपल्याला परफेक्ट साडी नेसायची असते ती. डेली वेअरसाठी मी तुम्हाला सांगत नाही की एवढे सगळे पिन लावा आणि साडी नेसा म्हणून. आता इथे बघा समोरच्या ह्या प्लीट्स मी व्यवस्थित अशा प्रेस करून घेतलेल्या आहेत आणि आता इथे कमरेची फिटिंग करायची. सगळ्यात सोपी पद्धत दाखवत आहे बघा. काठ जो आहे म्हणजे जे साडीची जी बॉर्डर आहे ती मी अशा पद्धतीने फक्त थोडीशी खेचून घेतलेली आहे आणि माझ्या बेली बटनच्या इथे मी पिनअप केलेला आहे. पिनअप करताना मी पेटीकोटला धरून पिनअप केलेला आहे आणि त्याच्यानंतर काही अंतरावर घेऊन आपल्याला इथे 1-2 अशा प्लीट्स काढायच्या. 2 किंवा 3 प्लीट्स काढा. जास्तीत जास्त भरपूर अशा प्लीट्स तुम्हाला इथे काढायचे नाहीत. 3 किंवा 4 जास्तीत जास्त तुम्ही इथे प्लीट्स काढायचे आहेत आणि बघा अशा पद्धतीने टक करायचे आहेत. आता प्लीट्स काढल्या आहेत. आपल्याला सेफ्टीसाठी तुम्ही इथे पिन लावू शकता. इथे मी एक्स पिन लावलेला आहे. तुम्ही सेफ्टी पिनचाही वापर करू शकता. सेफ्टीसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ह्या प्लीट्स सरकू शकतात, सुटू शकतात, फिटिंग सैल होऊ शकते, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे बघा मी साडीच्या निऱ्या काढायला सुरुवात केलेली आहे. पहिली जी निरी असते ती आपल्याला मोठी काढायची आहे आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला लहान काढायच्या आहेत. आता इथे निऱ्या तुम्ही बघत असाल, निऱ्या ह्या माझ्या फुललेल्या आहेत. पण ह्याच निऱ्यांना मी अगदी व्यवस्थितपणे प्रेस केलं ना तर त्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे राहणार आहेत आणि जास्त फुलणार नाहीत. म्हणजे जितक्या आता तुम्हाला ह्या निऱ्या फुललेल्या दिसत आहेत ना त्या जर मी अगदी व्यवस्थितपणे सेट केलं ना तर ते एवढ्या अशा प्रमाणात फुलणार नाही आहेत. आता काही जणांना वाटतं की सिंपल साडी ज्यावेळी मी दाखवते की अगदी परफेक्टपणे नेसलेली असते, तर काही जणांचं असं मत असतं की हा ही सिंपलच साडी होती म्हणून तुम्ही व्यवस्थित अगदी ती दिसते आहे वगैरे. असं काही नाही. कुठचीही साडी जरी असते, अगदी कडक फॅब्रिकची जरी साडी असेल तरीही तुम्ही ती अगदी व्यवस्थितपणे नेसू शकता. फक्त वेळ लागतो थोडासा, पण तुम्हाला अगदी सगळं परफेक्टच पाहिजे असेल तर वेळ तर लागणारच ना. आता इथे बघा निऱ्या ज्या आहेत त्या मला व्यवस्थित सेट करायच्या आहेत कारण की त्या फुललेल्या आहेत. तर मी वरती ना इथे हा जो केसाचा क्लिप असतो ना तो लावलेला आहे. कारण की मला पूर्ण हाता निऱ्या ज्या आहेत ते सेट व्यवस्थित करायच्या आहेत आणि टक करायचं नाही. मी नंतर टक करणार आहे. पहिल्यांदा निऱ्या सगळ्या सेट करून घेणार त्याच्यानंतरच मी टक करणार आहे. तर आता इथे बघा मी सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या अशा एकत्र करते आहे पूर्ण अगदी खालीपर्यंत. आणि काय होतं ना की साडीची जी बॉर्डर असते ना ती जास्त फुलली जाते आणि त्याच्यामुळे त्या निऱ्या जास्त पसरल्या जातात. त्यासाठी ती बॉर्डर जी असते ती आपल्याला व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यावी लागते. आता सगळ्या ज्या निऱ्या त्या बघा तुम्ही एक एक अशी निरी घेऊन सुद्धा तुम्ही प्रेस करू शकता. तर काही ज्या निऱ्या त्या बघा आतल्या साईडला गेलेल्या आहेत ज्या आपल्याला दिसतही नाही आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित त्या अशा घ्याव्या लागणार आहेत. आता बघा सगळ्या निऱ्या मी अशा पद्धतीने घेतल्या नाही. माझ्या पायावरती असं घासत आहे मी फक्त. थोडंसं असं हे करायचं आहे आपल्याला. तर परत एकदा मी ह्या ज्या निऱ्या आहेत त्या मी प्रेस करून घेत आहे.
व्यवस्थित अगदी तुम्ही प्रेस करून घ्या, जेणेकरून त्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे राहू शकतील। आता ह्या ज्या निऱ्या आहेत बघा, मी सगळ्या एकत्र केल्या आणि त्याच्यानंतर रोल केलेला आहे। आणि ह्या ज्या निऱ्या असतात ना, त्याला थोडा वेळ पुरतं तुम्हाला पिनअप करून ठेवायचा आहे। म्हणजे जो आपण क्लिप असतो ना आपल्या केसांचा वगैरे किंवा कपडे वाळवण्याचा जो क्लिप असतो ना, तो फक्त थोडा वेळ पुरतं तुम्ही लावून ठेवा। जसं बॉर्डर जी असते ना, त्या ठिकाणी तुम्हाला लावून ठेवायचं आहे। म्हणजे जिथपर्यंत तुम्ही रेडी होत नाही ना, तिथपर्यंत तुम्ही लावून ठेवा आणि त्याच्यानंतरच बघा त्या ज्या निऱ्या त्या व्यवस्थित राहणार। आता तुम्ही इथे बघत असाल, आधी बघा किती साऱ्या निऱ्या फुललेल्या होत्या, त्या आता काही प्रमाणात त्या निऱ्या त्या सेट झालेल्या आहेत। आता हा जो मी क्लिप लावलेला होता तो मी काढून टाकलेला आहे आणि आता निऱ्या ज्या आहेत त्या मी टक करणार आहे। तर एकापाठोपाठ एक अशा आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत। जास्त अंतर ठेवू नका, थोडं थोडं अर्धा इंचाचं अंतर तुम्हाला घ्यायचं आहे निऱ्यांमध्ये आणि त्या आता इथे मी टक करते। व्यवस्थित तुम्हाला टक करायचं, प्लेन अगदी समोरून दिसलं पाहिजे, फुगीर भाग दिसता कामा नये, अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित टक करून घ्यायचं आहे। आता बघा निऱ्या ज्या आहेत त्या मी टक केलेल्या आहेत, त्यांना आता मी हा एक्सपिन लावत आहे। एक्सपिनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर नक्की हा एक्सपिन घ्या, कारण की तो खूप हेल्पफुल आहे आणि युपिनपेक्षाही एक्सपिन खूप चांगला आहे असं मी म्हणेन। आता इथे बघा मी एक्सपिन लावलेला आहे। समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स होत्या त्या थोड्याशा व्यवस्थित करून घेतल्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या आता साईडची जी फिटिंग आहे आपली, ज्या आपण प्लीट्स काढल्या त्या फक्त आपल्याला आता तिथे सेट करून घ्यायच्या आहेत। तर आता परत एकदा मी ह्या निऱ्या ज्या आहेत त्या सेट करून घेणार आहे। तर यासाठी बघा इथे मी हा क्लिप आहे तो लावलेला आहे, जो माझ्या केसांचा क्लिप होता तो लावलेला आहे। थोडा वेळ पुरता इथे आपल्याला लावून ठेवायचा आहे, जेणेकरून त्या ज्या निऱ्या असतात ना त्या आपल्या थोडा वेळ पुरता अशा व्यवस्थित अशा होतात। आता काही वेळानंतर बघा मी जो निऱ्याने क्लिप लावलेला होता तो काढून टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या निऱ्या आहेत तुम्ही बघत असाल अगदी व्यवस्थितपणे आल्यात। म्हणजे ज्या निऱ्या आपल्या जास्त फुलतात ना, तर त्या अशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता। आणि आता इथे बघा निऱ्या ज्या आहेत त्या मी फक्त जमिनीला टच केलेल्या आहेत, म्हणजे तिथपर्यंतच घेतलेल्या आहेत, जास्त निऱ्या खाली घेतलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे अगदी मी व्यवस्थितपणे चालू शकते। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साडीमध्ये आपण जे आपले पाय असतात किंवा आपलं जे चप्पल असतं ते दिसतं का म्हणे इथपर्यंत आपल्या साडी नेसायची असते आणि जमिनीला टच होईपर्यंत, पाठीमागून पण तुम्ही बघत असाल अगदी जमिनीला टच होईपर्यंत ही साडी मी आहे ती मी नेसलेली आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला साडी जी आहे ती नेसायची आहे। उंची जी आहे ती याचप्रमाणे तुमची असली पाहिजे। जर तुम्ही एकदम अशी खाली साडी नेसात किंवा निऱ्या एकदम खाली घेतलात तर तुम्हाला चालताना तुमच्या पायामध्ये ही साडी तुमची अडकणार आहे। तर यासाठी थोडंसं जमिनीला फक्त टच होईपर्यंतच तुम्हाला निऱ्या किंवा पूर्ण साडी जी असते ती घ्यायची असते। आता बघा साडीच्या निऱ्या समजा तुम्हाला असं वाटत असेल की ह्या पसरत चाललेल्या आहेत, त्यासाठी काय करायचं, आपल्या डाव्या जो पाय असतो ना आपला, त्या डाव्या पायावरती आपल्या सगळ्या निऱ्या घ्यायच्या आणि अशा पद्धतीने फक्त थोड्याशा प्रेस करायच्या। ऑलरेडी आपण प्रेस केलेल्याच आहेत, त्याच्यामुळे जास्त ते पसरणार नाहीत, पण तुम्हाला वाटत असेल पसरत आहेत बुवा, तर यासाठी तुम्हाला ही ट्रिक तुम्हाला वापरायची आहे। डाव्या पायावरती निऱ्या घ्या आणि फक्त थोड्याशा अशा प्रेस करा, एका हाताने फक्त सगळ्या निऱ्या तुम्ही प्रेस केलात की झालं। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही साडी जी असते ती नेसायची आहे। तर इतरही व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते व्हिडिओज पण तुम्ही पाहू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पण नक्की सांगा। तर चला मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा। बाय बाय।